नमस्कार, सुप्रभात. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्हामधून. 6 ते 12 जून पर्यंत देशाच्या बहुतांश भागात पाऊस दडी मारण्याची शक्यता. 5 जून पर्यंत कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता. जालन्यातील गोदावरी नदीचं पात्र पावसामुळे प्रवाहित. अवघ्या 10 ते 12 दिवसात झालेल्या पावसामुळे प्रवाहित झालेल्या नदीचे ड्रोन दृश्य समोर. मुसळधार पावसानं तुळजापुरातील पाझर तलाव फुटला. शेतकऱ्यांची शेती आणि उभं पिकं वाहून गेली. तलावाच्या सांडव्यावर खडी क्रेशरचं अतिक्रमण झाल्यानं तलाव फुटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. पेण तरणखोप येथील भोगावती नदीवरील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्यानं पाडला. नव्यानं बांधलेला पूल वाहतुकीसाठी खुला. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करा, सरकारचे आदेश. नुकसान भरपाईची रक्कम एकदाच देण्यात येणार. शासन निर्णयात नमूद अटी शर्ती लागू राहणार. पुण्याच्या चाकणमध्ये पाझर तलावात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढले. चाकण पोलिसांकडून अधिक तपास सुरू. सातारा जिल्ह्यातील फलटण माण तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं मोठं नुकसान. याच पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून फलटण येथील नुकसानाची पाहणी. बुलढाण्यात वारंवार कार्यालयात येऊनही जिल्हा मृद आणि जलसंधारण अधिकारी भेटत नसल्यानं शेतकरी संतप्त. जिल्हा मृदसंधारण अधिकाऱ्यांच्या खुर्चीची पूजा करून शेतकऱ्यांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल केली. राज्यात आज 68 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. सध्या राज्यात कोरोनाचे 485 रुग्ण सक्रिय तर कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 257 वर. गोंदिया जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांची नोंद. दोन्ही रुग्णांचे लक्षणं अगदी सौम्य असून नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज कुंभमेळा आढावा बैठक. सर्व 13 आखाड्यांचे साधू महंत आणि पुरोहित संघाचे अध्यक्ष बैठकीला उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर. यावेळी शिंदेंच्या हस्ते जिल्ह्यातील विविध विकास कामांचं लोकार्पण होणार. मंत्री संजय राठोड आज बीड दौऱ्यावर. संजय राठोड घेणार माजलगाव येथील बंजारा समाजातील पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक. त्यानंतर विकास कामांची पाहणीही करणार. मालेगाव ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान. या अभियानाअंतर्गत खासदार संजय राऊत मालेगाव दौऱ्यावर. दुपारी 2:30 वाजता अभियानाचं आयोजन. पुण्यातील भावे हायस्कूल जवळ एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना कारनं उडवलं. अपघातात 3 जण गंभीर जखमी तर 9 जण किरकोळ जखमी. मद्यप्राशन करून चालक कार चालवत असल्याची माहिती. कार चालकाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. कोल्हापुरात स्नेहसंमेलनात गाणं म्हणत असताना निवृत्त शिक्षकाचा मृत्यू. विनायक सखाराम कुंभार असं मृत शिक्षकांचं नाव. नांदेडमध्ये स्पा सेंटरमधून 6 तरुणी आणि 4 पुरुषांना अटक. स्पा सेंटरमध्ये अवैध काम सुरू असल्याच्या माहितीच्या आधारे छापा टाकणार. वाशिमच्या काजळेश्वर गावात 20 वर्षीय मतिमंद तरुणीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ. तरुणीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचं समोर. हत्या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वर्ध्यात शेकडोच्या वर कर्कश आवाज करणारे सायलेन्सर उद्ध्वस्त. वाहतूक पोलिसांची धडक कारवाई. धुळ्याच्या फारशी पुलावरून कार पांझरा नदीपात्रात उलटली. गुगल मॅप पाहताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. कार चालक गंभीर जखमी आहे. अकोल्याच्या घुसर गावातील शेतकऱ्याच्या घराला आग. सुदैवानं आगीत जीवितहानी नाही. मात्र शेतकऱ्याचं घर, गोठा आणि कुटार पूर्णतः जळून खाक झालंय. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त बदनापूर शहरात भव्य रॅली. भाजपा आमदार नारायण कुचेंची धरला डीजेच्या तालावर ठेका.
परळीच्या वैद्यनाथ मंदिर परिसरात नवीन दर्शन मंडपात शिजवले मांसाहारी अन्न. शिवसेना तालुका प्रमुख आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी काढले व्हिडिओ. घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त. अमरावतीत माता रुक्मिणीची पायदळ पालखीचं सासरी पंढरपूरला प्रस्थान. पालखीचं यंदा 430वे वर्ष आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील टायगर सफारी पर्यटन रानटी हत्तींमुळे परिणाम होण्याची शक्यता. वनविभागाच्या 25 जणांच्या पथकांसह हत्तीवर नजर. वेगवान घडामोडीनंतर पाहुयात काही बातम्या सविस्तरपणे. वैष्णवी हगवणेच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या